Oh God! क्रिश माझे कॉल्स का नाही उचलत आहे? What is happening? तुझं काय हा एवढं काय बोलायचं त्याच्याशी? आणि मला एक सांग, दुपारी तू गेली होतीस ना तिकडे, मग तेव्हा का नाही भेटलीस त्याला? का नाही भेटली? काय तो नव्हता? मी का नाही भेटणार? काही काय बोलतेस ग? तेच तर टेन्शन आलंय ना मला. तो तिथे नव्हता. मला काय माहिती, असं वाटतंय की व्हॉट इफ तो त्या गावच्या आपला भेटायला गेला असेल तर? तर मग ही कमळी गेली कुठे? म्हणजे बघ कॉलेजच्या हॉस्टेलमधनं तिला रेस्ट्रिकेट करण्यात आलं. तिच्याकडे घर नाहीये, जाणार कुठे, राहणार कुठे? मला असं वाटलं होतं की ती म्हातारीकडे येईल आणि गयावया करेल, आजी मला राहायला घर नाहीये वगैरे वगैरे. इथे पण आली नाही. आणि मुंबईत तिचं दुसरं कुणीही राहत नाही. ती फक्त ऋषीलाच ओळखते, म्हणजे जाऊन जाऊन ती फक्त ऋषीचकडे जाऊ शकते. सिरियसली ज्ञानी आजी? हा, तुला इतकी काळजी आहे तिची, इतकी केअर आहे? माझा शोध तिला, असेल कुठल्या तरी रस्त्यावर. तसं पण तुला माहितीये ना कशी आहे ती बेगर. तिला ना राहण्याची सवयच आहे. मूर्ख मुली, जरा गप्प बसशील का? हा, काय तोंडाला येईल ते बोलत सुटते नसती. तुला काय वाटतं मला तिची फार काळजी आहे म्हणून मी बोलते? ऑफकोर्स. म्हणून मी कळलं, तोंडाला एकदम कुलूप लाव. मला हे म्हणायचंय की ज्या वेळेस आपण नयनताराकडे गेलो होतो आणि त्यावेळेस मी तिला एक प्रश्न विचारला होता, काय ग कमळी कुठे आहे म्हणून, तेव्हा तिने चटकन उत्तर दिलं नाही. ती थोडीशी गडबडली आणि मग थोडीशी सारवासारव करून काय म्हणाली, तिचा आणि तिच्या या घराचा काय संबंध आहे? मला काहीतरी गडबड वाटते. गडबड नाहीये, तू बडबड करतेय फालतूची. तुला काय वाटतंय त्या नयनतारा आंटीने त्या गावच्या आपल्या तिच्याकडे ठेवून घेतलं असेल? ही गोष्ट शक्य नाही, अशक्य. कारण कमळीचं नुसतं नाव तरी ऐकलं ना त्या नयनताराने तर तिच्या तळपायाची आग अशी मस्तकात निघून जाते. आणि जिच्यामुळे तिच्या मुलाला तिला घराबाहेर काढावं लागलं, त्या मुलीला ती घरात घेणार आहे. आई, कसं शक्य आहे? हो हो, मलाही तसंच वाटत होतं. पण प्रश्न उरतोच ना की मग ही कमळी गेली कुठे? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कमळीने ऋषीला लेडीज हॉस्टेलवर लपवून ठेवलं नव्हतं. कोणाला लपवून ठेवलं होतं? त्या कमळीच्या मागावरनं राहावं लागणार आहे आणि चांगला शोध घ्यावा लागणार आहे. तिला असं नजरेआड करून चालणार नाहीये. सतर्क राहावं लागणार आहे कमळीच्या बाबतीत. बाबा, आई असं का वागते कळत नाही रे. ती अशी नव्हती. गरजू लोकांना मदत करणं स्वभाव आहे तिचा. ती अनेक NGOशी अफिलिएटेड आहे. मग आत्ताच ती असं का करते ना कळतच नाही. काय माहितीये का ऋषी, ती गरजूंना मदत करते, NGOशी अफिलिएटेड आहे, हे सगळं आत्तापर्यंत बाहेर होतं. पण आता ते बाहेरचं सगळं तिच्या घरापर्यंत येऊन पोहोचलंय, तिच्या मुलापर्यंत येऊन पोहोचलंय. आणि म्हणून ती थोडीशी बिथरलेली आहे. आणि काही झालं तरी ती तुझी आई आहे. आणि तुझ्या बाबतीमध्ये ती अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि ते असणं साहजिक आहे. कमळीबद्दलचे तिचे गैरसमज दूर होतील. मी बोलीन तिच्याशी. काळजी करू नकोस. आणि हो, ते रोहित जे काय बोललाय ते फारसं काही मनावर घेऊ नकोस. तो असंच बोलत राहतो. दादाकडनं तर काय मला काही अपेक्षाच नाही आहेत. त्याच्या मनात काय चाललेलं असतं त्याचं त्यालाच माहिती. आईच्या वागण्याचं जरा वाईट वाटतं. ठीक आहे, पण बाबा माझं खूप प्रेम आहे कमळीवर. काळजी वाटते तिची. आणि मी आयुष्यभर तिची साथ नाही सोडणार. होईल सगळं ठीक.
हेच तर नको होतं मला. ही कमळी ऋषीच्या आयुष्यात आहे, त्याची मैत्रीण आहे, प्रेमिका आहे. जे काही असेल ना ते सगळं इथेच थांबायला हवं. नुसती 2 दिवस घरात आली आहे तर दोघंही भावाभावांमध्ये भांडण लावलं. खरंच माझ्या घरची सून झाली असते ना तर इनामदारांचं घरच फोडलं असतं या मुलीने. व्हॉटेव्हर, काही झालं तरी या कमळीला इथेच थांबवायला हवं. ही मला ऋषीच्या आयुष्यात अजिबात नकोय. आय नीड टू डू समथिंग. कमळी, गरम गरम सूप दे मावशींना, बरं वाटेल त्यांना जरा. राधिका वहिनी, थँक्यू. तुम्ही लई करताय आमच्यासाठी. कमळी, थँक्यू. अगं, आपल्या माणसांसाठी कोणी काही केलं तर आभार मानायचे असतात का? बरं, काहीही लागलं ना मावशींना की मला सांग. काळजी घे. घ्या. नको मला. आहो, तिकडं माझ्या कमळेनं काय खाल्लं असेल की ते मला काही समजना झालं. आबा आहेत म्हणा तिकडं, पण आईशिवाय पोरीला करमत नसेल ना ग. तुम्ही नका काळजी करू. तुमची आणि तिची लवकरच भेट होईल. हा, घ्या. ए पोरी, आता तू मला गावाकडे नेणार आहेस ना मग? तेव्हा तू बी राहा माझ्या संग तिकडं गावाकडं. इथं नको राहू. इथली माणसं तुझा लय राग करतात, मला नाही बघवत ते. आमचा आबा म्हणतात आपण आपला स्वाभिमान जपून वागायचं. माझ्या कमळीला मी हेच सांगतो, आणि तुला बी. आई, मी तुमची शिकवण विसरलेलो नाही ग. खरं माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही म्हणून इथं थांबायला लागतंय. आता लई वेळ इथं नाही घालवायचा. आपण लवकरच इथनं निघायचंय. काय ग, कसला विचार करतेस? नाही, काय नाही. बरोबर आहे तुमचं. खरं दुसरी कुठं सोय होत नाही तोवर ऋषी सर आपल्याला कुठं जाऊ बी देणार नाही. हा, तो पोरगा एक मला बरा वाटतो. बाकी ती बाई आणि तो भाऊ यांच्यापासून लांबच राहा बाई. घ्या, खाऊन घ्या जरा. तू मला भरवूनच राहशील बघ.